सध्या जे मराठवाड्यात नाही, महाराष्ट्रात डिझेलची टंचाई आहे. शेतकऱ्यांना डिझेलची आवश्यकता आहे. गावोगाव पेट्रोल पंप, डिझेल पंपवरची जर स्थिती बघितली तर अतिशय शेतकरी त्रस्त आहे. काही जिल्हाधिकाऱ्यांनी अतिशय तुघलकी आदेश काढलेले आहे की स्वतःचा ऍग्री स्टॅग घेऊन या, शेताचे पेपर घेऊन या. मला एक सांगा, पुन्हा ट्रॅक्टर असेल तर त्याचे पेपर घेऊन या. पण आता सगळ्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर नसतात. काही शेतकरी हे पुन्हा जरी रोजानं रेननी ट्रॅक्टर बरोबर स्वतःच्या शेतात काम करतात, त्यांनी काय करायचं? शेवटी ट्रॅक्टरवाले डिझेल मागत असतात. ट्रॅक्टर कित्येक लोकांचा व्यवसाय आहे, ट्रॅक्टर शेतकऱ्यांना भाड्यानं देणं. म्हणून अशा पद्धतीनं तुघलकी आदेश निघालेला हा चुकीचा आहे. एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात मुबलक साठा आहे. मग मुबलक साठा काय नाही, सगळ्या स्थिती काय लोकांना बरोबर आहे. तुम्ही एकमेकांचे सहकारी पक्ष असताना संपर्कात राजकारणामध्ये सगळेच सगळ्यांचे असतात. उगाच कोणी मी नाही वगैरे म्हणण्याला काही अर्थ नसतो. परंतु त्याचं मला असं वाटतं, एखादा भेटायला आला म्हणून त्याचा राजकीय अर्थ काढणं हे चुकीचं असतं. म्हणून शिक्षकांनी जर अशी भूमिका राखली, ठीक आहे, जे व्हायचं ते होत असतं निवडणुकीत. परंतु अशा पद्धतीनं स्वतःच्याच सहकारी पक्षांच्या पद्धतीनं अशा प्रकारच्या भूमिका मांडण्या चुकीच्याच असतात.